हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। तर चला, आदिती अनुष्का जस्ट ताईनो स्कूलला गेल्या। सकाळचा स्वयंपाक टिफिन नाश्ते सगळं झालेलं आहे आणि वाजलेले आहे जवळजवळ 9:30 पावणे 10। तर इथे माझी चाललेली आहे आता घर आवरायची। मुलं शाळेत गेल्यानंतरचं हे बेसिक आणि कॉमन सगळ्याच गृहिणींचं असं रुटीन असतं की मुलं शाळेत गेल्यानंतरच सगळं हे आवरायचं। मी तर तसंच करते। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ते शेअर केलेलं आहे की म्हणजे मुलं शाळेत गेल्यानंतरच माझं घरातलं पारुसं किंवा दारातलं अंगण फरशा पुसणं ह्या सगळ्या गोष्टी होतात। मुलं असतात घरी तोपर्यंत मी काही करत नाही, कारण मग ते परत मेसी होतं आणि मग हे होतं। तर किती दिवस झालं बघा, तेजस आल्यापासून गव्हाच्या गोण्या आणून ठेवलेल्या होत्या। तर त्या तर हा जो काही म्हणजे गहू ठेवायचं जे धान्याचं हे आहे, काय म्हणतात ह्याला आता, कणगी काय म्हणा, किंवा आपला एक ड्रम आहे, त्या ड्रम ना 3 ते 4 दिवस मी स्वच्छ धुवून उन्हात चांगला वाळवला, कारण त्याच्यात थोडेसे गहू असे साईडून पडलेले ना, तर त्याला मुंग्या लागलेल्या। म्हणून म्हटलं आता ही नवीन पोती ठेवायची आहेत, तर स्वच्छ धुवून उन्हात चांगलं कडकडीत वाळवलं आणि रात्री आणून ठेवलं आणि आता पूर्ण थंड झालं। मग त्याच्यात आता मी गहू ओतलेच नाहीत, कारण ओतले की किडे वगैरे होतात। म्हणून बघा या पद्धतीने जशा त्या गोण्या होत्या ना गव्हाच्या छोटी छोटी ठिकी, तर ती आहे अशी सरळ मी त्याच्यात ठेवली। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ना कसं सहजली उचललं नाही। व्हिडिओमध्ये जर असं तुम्हाला दिसत असेल ना सहज असं ते पोतं उचललंय, नाही त्याला ताकद लावून जोर लावून पाय लावून असं सगळं उचलून मग त्याच्यात ठेवले, कारण ना पर्याय नसतो मलाच या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात घरात। दुसरं कोणीही ते करत पण नाही आणि बघत पण नाही। मग ते सगळं ठेवलं आणि बघा अंथरुणं सुद्धा सगळी व्यवस्थित ठेवली, कारण हे हिथंच मी नेहमी अंथरुणं ठेवते। तर ती ते वरती वाळत घातल्यामुळे ना अंथरुणं रोज कशी पण व्यवस्थित घड्या नाही काय नाही कशी पण ते आपलं कूलरवरती सगळे कोंबत होते। तर ते एकदाचं झालं आणि गहूसुद्धा गेले आणि मधल्या खोलीत पण खूप जास्त पसारा झालेला, कारण 3-3 ठिकी होती, त्याच्यामुळे ते खूप जास्त असं कसं तर दिसत होतं। आज जरा मनाला बरं वाटलं आणि बऱ्याच वस्तू जागेवरती गेल्या। त्या निमित्ताने करत केलं की बघा मूड येतो, नाही म्हटलं की नकोच वाटतं काम करायला। त्याच्यामुळे एकसारखं मी असं करून घेते, 1-2-2.5 तास तरी सकाळच्या या मुलं शाळेत गेलेल्यांच्या नंतरच्या रुटीनला लागतं। तर इकडे बघा पोरी म्हणलं की घरात बघा पिशव्या, आधी अनुष्काला तर सवयच आहे, पिशवी प्लॅस्टिकची तिच्याकडं कायम असते, त्यात क्लिपा, काय फुलं चिटोऱ्या, काय लिहिलेलं, पेनचं टोपण, शॉर्पनर, काही पण ती त्याच्यात ठेवते आणि एक पिशवी कायमस्वरूपी तिच्याकडे ती असते। तर तीच पिशवी चेक केली, म्हणलं टाकलं बिकलं तर त्याच बऱ्याच वस्तू, तर त्यात होतंच तिचा बेल्ट होता, कपडे घालताना जे चिमटे आपण लावतो ना ते चिमटे त्या पिशवीत होते आणि तिनं काय लिहिलेलं, पेनचं टोपनर, छोट्या छोट्या पेन्सिली, ते सगळं त्या पिशवीत तिनं ठेवलेलं होतं। तर ते सगळं हे केलं आणि इथे बघा आता ताईनो बेडच्या इथे आदिती अनुष्का रोज इथे क्लासला ऑनलाईन बसतात, बेडवरतीच मी बसवते, कारण बाहेर टी वगैरे चालू असला तर मग डिस्टर्ब होतं म्हणून। तर किती कागद वगैरे फाडून टाकतात, तरी सारखं माझं बेडखाली काही पसारा नाही आहे, बेडखाली म्हणजे ठेवताच येत नाही, काहीच नाही तिथं। तर सगळं मी काढत असते, पण बघा एवढा सारा कचरा तिथून निघाला होता, काय बोलायचं काम नाही। पण एकदाचं सगळं काम झालं आणि जागेवरती जेव्हा या गोष्टी अशा जातात, आता बघा पूर्ण जी खोली आहे ती रिकामी झाली आणि सगळं एकदाचं आवरलं। तर इकडे ना बादलीत कपडे बघू शकताय तुम्ही, कालची जी कपडे आहेत ना तर ती मी आज सकाळी कपडे घड्या घालून ठेवते, कारण त्यात ना रोजची जे वापरातले कपडे असतात ना ते सगळे त्या बादलीत ठेवलेले असतात। मग सकाळी बरोबर जे काही ज्याचे अंडरगार्मेंट्स आहेत सगळ्यांना बरोबर आपापलं सापडतं, ते कुठं जात नाही। आदल्या दिवशी जर कपडे वाळत घातलेली आणली ती कपाटात ठेवली की एकमेकाची हलवली जातात, मग ह्यानं त्याची हलवली त्यानं त्याची ही केली, ह्या गोंधळ होण्यापेक्षा ना मी आपलं ते सरळ त्यातच ठेवते। तर इकडे तेजसला मी दळण ठेवायला सांगितलेलं, तर सायकलवरून दळण तो ठेवून आला, नेहमी असतं तेजस आला की दळण त्याच्याकडं ठेवणे आणणे नसतं, आणतात त्याच्या पप्पा गाडीवरून, पण ठेवायला तर मी लावते। मग तो दळण ठेवून आला आणि येताना सायकलीवरून काहीतरी पाठीवरती घाण उडवून आला, म्हणून मी त्याला ते म्हणत होते। आणि इथे आता मी त्याला एक काम सांगितलेलं होतं की यातली तुझी इस्त्रीची जी कपडे आहेत सगळे, तुझा खाकी ड्रेस, तुझा ब्लेझर वगैरे ते सगळं काढ, जेणेकरून मग ते पप्पांजवळ देते म्हटलं मी, इस्त्री करून आणून ठेवतील। आणि ही बॅग आणि त्याची स्कूल बॅग म्हणजे ती जी आहे दुसरी स्कूल बॅग, ते तेवढं राहिलेलं धुवायचं, आणि कारण हे हातानं धुवायचं होतं सगळं, बेल्ट वगैरे पण काय काय राहिलेले होते। तर ह्याचं थोडंफार जे काही सामान राहिलेलं पेस्ट वगैरे ते मी चेक करत होते काय काय आहे, आणि ह्या 2 हातानं बॅगा म्हटलं आता धुवून टाकाव्या।
आणि 2 दिवस झालं त्याचे स्वेटर वाळलेले, तर त्याला मी ओरडत होते की अरे बॅगेत ठेव, परत घाण त्याच्यावर धूळ बसते, तर तो ठेवतच नव्हता आणि ठेवायला लागला तर तासभर तो घड्या घालत बसला. शेवटी मग त्याला म्हटलं ठेव तू, माझी मीच करते. आणि मग त्याच्यानंतर बॅगेतले जे काही त्याचे इस्त्रीचे कपडे होते तर ते सगळे काढले आणि इथं मी त्याला विचारते हे धुवायचं आहे का ते धुवायचं आहे का, तर तो म्हणला बऱ्यापैकी नको आता हे सगळं धु. ते सगळं मी धुवून आणलेलं आहे. तरी पण त्याच्या जी गळ्यातली आयडेंटिटी वगैरे होती ती सुद्धा मी धुतली आणि ह्या बॅग आहेत ना त्या सगळ्या आता भिजत घालते, म्हणजे हाताने पटकन धुवून होतात. तर बघा इकडे शेवटी त्यानं काही ते काम केलंच नाही, मीच केलं. होती ती बॅग लावली आणि ह्या बॅगेतले सगळे कपडे इस्त्री करूया म्हटले, 1-2 दिवस जाऊ दे. थोडंसं मला पण थोडं पोट वगैरे दुखत होतं, त्याच्यामुळे मी 2-4 दिवस झालं रिलॅक्सच होते, काय केलं नाही. मग आता म्हटलं चला काढूया. तर ह्या सगळे कपडे त्याचे काढलेले पुन्हा एकदा घडी घातले आणि पिशवीत भरून ठेवले. आता त्याच्या पप्पांना सांगितलेलं की दुसऱ्या दिवशी आठवण कर पप्पांना पिशवी न्यायची, तरी त्यानं आज पण आठवण केली नाही. हा त्याचा ब्लेझर, त्याला बटन लावायचं आहे म्हणून ते थोडा वरती ठेवला. सगळं काम झाल्यानंतर म्हटलं की बटन लावून देते. तर अशा पद्धतीने असतं बघा, पायाला अक्षरशः चाकं भिंगरी बांधल्यासारखी म्हणतात ना, तसं सकाळचं काम चालू असतं. कारण इतका पसारा सकाळी आमच्या घरात पडलेला असतो. संध्याकाळी कितीही झालं ना तरी मी सगळं आवरून ठेवलेलं असतं, पण नाही किती पण म्हणा 3 मुलं किंवा आता त्याच्या जरी इथं नसला तरी आदिती अनुष्का भरपूर पसारा पाडतात, इथं नाही तिथं तिथं नाही इथं, कितीही आवरून बसा आणि मग सारखं किती आवरायचं. त्याच्यामुळं बऱ्यापैकी 9-9:30च्या पुढे जेवढा पसारा पडेल मी काय तो आवरत बसत नाही, मग ते असंच सगळं पडतं सकाळी. मग असं या पद्धतीने सगळं एकसारखं मी आवरून घेते. आणि हे आवरण्याशिवाय तर काय पसारा आवरण्याशिवाय तर काय कुठल्या बाईला काय सुख म्हणण्यापेक्षा पर्याय नसतो. घर असं कुणीच ठेवत नाही, सगळेजण किती ताप असला आणि किती गडबड असले तर या पद्धतीने आवरलं. आणि त्यात आमच्या रूमा सगळ्या मोठमोठ्या आहेत, त्याच्यामुळे मला जरा जास्तीचाच वेळ लागतो. आणि आधी ते अनुष्काचं दोघींचं असल्यामुळे थोडं हे होतं, आणि दोघी कसं एकाच वर्गात असल्यामुळे दोघींचं सेम असतं. हिला ही सापडत नाही का ते विस्कटती, तिला ते सापडलं नाही की ती विस्कटती. तर या पद्धतीने बघा सोफा त्यांचं स्टडी टेबल सगळं आवरलं. सगळा केर काढला, भरपूर सारा केर. रोज पानं फाटलेली असतात किंवा स्कूलमध्ये फाडलेली मुलांनी ते घेऊन आलेले असतात. मुलं म्हटलं की हे असं चालायचंच, पण आता काय पर्याय नाही, आपलीच आहे ती कुठं सोडून द्यायची आहेत का तेव्हा. तर आता बघा पूर्ण हॉल आणि बेडरूम म्हणजे देवघर आहे ते सगळं स्वच्छ आवरलं. दारातलं सुद्धा मी तुम्हाला दाखवलं नाही, दारसुद्धा सगळं अंगण धुवून काढलं, म्हणजे पारूसं काढलं. आणि आपली गॅलरी सगळी झाडून वगैरे घेतली. तोपर्यंत सकाळी मी आज लवकर कपडे लावलेले. कपड्यात जरा जास्त होती कारण ना मी टॉवेल वगैरे धुवायला टाकलेले होते आणि बऱ्याच गोष्टी क्लीनसुद्धा केल्या. आज झाड लोट जळमाटं काढली, बऱ्याच गोष्टी अशा झाल्या त्या काय स्किप केल्या, मी दाखवल्या नाहीत. आणि आता इकडे बघा जी त्याची बॅग होती ना ती मी मगाशी भिजवलेली, चांगली भिजलेली, मग लगेचच धुवून टाकली, इतकी काय मळलेली नव्हती. पण धुतल्यानंतर एक वेगळंच बघा त्याचं उजळतो रंग. तर ही बॅग मी धुतली आणि स्कूल बॅग जी होती ना ती मी ह्याच्यात मशीनमध्ये टाकली, कारण स्कूल बॅग वाळली नसती. पावसानं तर एवढा गोंधळ घातलाय आणि आभाळ येते, असं वाटतंय आत्ता काय श्रावण महिना चालू आहे का असं बाहेर वातावरण आहे. कारण इतकं गरम पण होतंय, पाऊस होतोय. आज रात्री तर आमच्या इकडे इतका भयानक पाऊस पडलाय ना, वीज कडकडली मध्यरात्री. खूप जास्त असा पाऊस पडतोय. तो पाऊस कधी जातोय म्हणजे आता एक ठीक आहे लिमिट क्रॉस झालंय, बास आता पावसा असं म्हणायची वेळ आली की ठीक आहे झालंय आता, कामापुरतं पोटापुरता पडलाय बास. तर सगळं तिकडचं आवरलं, वरती जाऊन सगळे कपडे वाळत घातले, बाथरूम वगैरे स्वच्छ धुतलं. आणि इकडे आता तेजसला मी सांगते मला एक सुई आणायची होती आणि सारखं त्याचं काहीतरी मागायचं असतं. मग मी त्याला विचारते कशासाठी काय, तर तेच आपलं गप्पा चाललेले असतात. मग मी काही गोष्टी नको असल्या, ज्या अननेसेसरी असल्या तर मी त्याला नको म्हणते, आणि जर खरंच महत्त्वाच्या असतील तर आण म्हणते. मग सारखं 5 रुपये 10 रुपये दे मम्मी सारखं चालू असतं. तर सुया सगळ्या अनुष्का आदिती म्हटलं ना काय पोरी कधी कधी काहीच राहत नाही. तर सुया सगळ्या संपलेल्या होती आणि त्याच्या ब्लेझरला मला ना हात शिलाई घालायची होती, बटन लावून द्यायचं होतं. तर म्हटलं जा सुई जाड बघून मोठी आण, हाताने शिवायची. मग त्याला पैसे दिले आणि तो आता सुई आणायला गेलाय. तोपर्यंत बघा सगळी रात्रीची जी घासलेली भांडी होती ना आणि आता सकाळची भांडी, तर सकाळची एक अप लेवलपर्यंतची माझी भांडी पडतात. म्हणजे इतकी भांडी ना जेवढी होता होईल तेवढी मी सकाळी सगळी भांडी रिकामी करते. कारण जेवण ना आता एक तेजस आहे म्हणून सोडा, पण मी एकटीच असते. आदिती अनुष्का खाऊन पिऊन गेल्या की टिफिन घेऊन गेल्या की विषय त्यांचा संपला. त्यांच्या पप्पा पण टिफिन घेऊन गेले की काय प्रश्नच येत नाही, संध्याकाळीच येतात.
तर मग दिवसभर मी एकटीच, मग माझ्या एकटीपुरतं असं किती असतंय, थोडीशी प्लेटमध्ये भाजी असती, थोडंसं एक वाटीभर आमटी कालवण काय केलेलं असेल ते सगळं मी काढते आणि सगळी भांडी घासते. आणि रोजच्या रोज कुकर आणि पोळपाट लाटणं तर माझं असतंच घासायला, कारण ना आजकाल मुंग्या पण इकडे तिकडं खूप होत आहेत, त्याच्यामुळे मग ते हे घासते. तर आता बघा हे एक रिफ्लेक्ट म्हणून खूप छान आहे बरं का. विम लिक्विड खरंच खूप महाग आहे, त्याला जर पर्याय म्हणून तुम्हाला हवा असेल तर हे रिफ्लेक्ट म्हणजे बजेटमध्ये पण बसतंय आणि खूप छान लिक्विड आहे भांडी घासायला वगैरे. आणि रोजच्या रोज किचन ओटा क्लीन केल्याशिवाय मला तर काही बरं वाटत नाही त्यानं, त्याच्यामुळे मी रोजच किचन ओटा असा या पद्धतीने धुते. संध्याकाळचा नाही पण सकाळी धुते, जेव्हा हे असं किचन ओटा धुईल तेव्हाच असं स्वच्छ घर आणि क्लीन असं मला वाटतं. तर माझी जी ही शेगडी आहे ना ताईनो, तर जवळजवळ 11 ते 12 वर्ष झालं, पण जशीच्या तशी आहे. त्याचं कारण हेच आहे की मी त्याला रोजच अशी घासते, कुठंच ही ना अगदी त्याचे काने कोपरे खालचे जे रबर आहेत ना त्याच्या खाली सुद्धा चिवट डाग नाही. बघा आता मी शेगडी वर केली तर तुम्हाला खालून दिसली असेल, खालून सुद्धा ती तितकी स्वच्छ आहे, कारण मी रोजच त्याला खरं सांगते घासते म्हणजे असते. आणि ह्याचं काय एवढं रोजच्या रोज अशी धुतली घासली तर काही ह्याला प्रॉब्लेम, म्हणजे आता मी इतकी वर्ष झालं घासते तर काहीच प्रॉब्लेम नाही. बघू शकता इतकी स्वच्छ आहे ती, आणि त्याच्यामुळं ती एवढी चकचकीत दिसते आणि मेंटेनसुद्धा ती राहिलेली आहे. शक्यतो काचेची जर शेगडी असेल ना तरच ती खराब होते, कारण आणि काचेची शक्यतो न घेतलेलीच बरी. मी घेतानाच 12-13 वर्षापूर्वी मिस्टरांनी म्हणजे बघून विचार करूनच घेतली, त्याच्यामुळे ही चांगली टिकलेली. एकदाच मला काय तर वाटतं रिपेअर करायची होती, कारण त्याचं आतलं जे होतं ना ते थोडंसं खराब झालं का लूज झालं, म्हणून 1-2-3 महिने काचेची शेगडीसुद्धा मी वापरली, पण मला ती काही आवडली नाही. मी पुन्हा ही व्यवस्थित म्हणजे ह्याला काही खर्चच नव्हता, थोडंसं ना स्वच्छ एखादं असतं ना म्हणजे नॉर्मल मिस्टेक असते तेवढी करायची होती. मग ते सगळं केलं की ही शेगडी एकदम चांगली. मेंटेनन्स म्हणाल तर काचेच्या शेगडीपेक्षा जास्त स्टीलच्या शेगडीचा आहे. काही करा, कशी आपटा धुवा, काही होत नाही. आपटा म्हणजे तसं नाही म्हणत मी, म्हणजे असं एक शब्द आला तोंडात, तर कशीही धुतली तरी ते स्वच्छच राहतं. तर बघू शकता एकदम चकाचक असं झालेलं आहे. आणि गॅस कट्टा ओल्या कपड्याने एक पुसून घेतला. माझा एक तर तो वायपर छोटा आहे ना तो पूर्ण बाद झालेला आहे, त्याने पाणीच निघत नाही. ते आता बघू बाहेर गेले की मी घेऊन येईन, त्याच्यामुळे आधी ओल्या कपड्याने सगळं पाणी पुसून घेतलं आणि पुन्हा एकदा सुक्या कपड्याने घेतलं. आणि असा जोपर्यंत सकाळचं किचन क्लीन करत नाही तोपर्यंत घरात ना असं एकदम लख्ख असं वाटतच ना, का काय माहिती. हा किचन जेव्हा मी अशा टाईपमध्ये क्लीन करते ना तेव्हा सगळ्या घरात एकदा जाऊन बसली की मला इतकं दिवसभर स्वच्छ वाटतं ना, खरं सांगते. आणि आता बघा सगळं जे काही आहे ते सुक्या कपड्याने मी पुसून घेतलेलं आहे. तर सकाळचं हे असं माझं मॉर्निंग रुटीन असतं. खूप वेळा शेअर केलेलं आहे, पण ह्याच रुटीनचं व्हिडिओमध्ये मागणी असते की रुटीनच व्हिडिओ म्हणजे तुझं कामाचंच रुटीन दाखव, म्हणून या पद्धतीचेच मी तुम्हाला शेअर करते. तर लास्ट राहिलेलं होतं सिंक, ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. आणि हो, आपल्या किचनला दसऱ्याला 1 वर्ष झालेलं आहे. मागच्या वेळी तुम्ही दसऱ्याला नाही, पहिल्या आंघोळीला, दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला 1 वर्ष होईल आता नवीन किचनला ह्या. तर तेव्हापासून तुम्ही बघताय, पण अजून जसं बांधलंय तसंच आहे. मी त्याला थोडंसुद्धा घालवून दिलेलं नाही. ते जितकं माझ्याच्याने होईल तेवढं क्लीन ठेवते. आणि लास्टला बघा त्या ज्या वाट्या आहेत ना म्हणजे बर्नर गॅस स्टोवचे, ते पण कोरड्या फडक्याने पुसून घेतले, जेणेकरून ना ते नंतर गॅस पेटवायचा असेल तर चटकन पेटला जातो. आणि ना जेव्हा गॅस वगैरे मी असा धुते, किचन ओटा धुते, तेव्हा ना मागची खिडकी दार वगैरे सगळं उघडत होते, भरपूर अशी हवा येते. त्याच्यामुळे गॅस कट्टा गॅस सगळंच बघा चांगलं अगदी वाळतं, म्हणजे एकदम कोरडं होऊन जातं. बिलकुल पण ते ओलं ओलं नसलं की कॉक्रोचसुद्धा होत नाहीत. आणि लास्ट आता राहिलेली असते ती फरशी पुसायची. किचनमधली फरशी पुसली आणि मी पूर्ण भिजलेले. तर मी सगळ्यात पहिले तर माझे कपडे बदलले, कपडे चेंज केले की तेजस बघा लहानपणापासून तेजसला एक सवय आहे भीम बघायची, तर ते अजून भीम बघतोय. तर त्याला तेच मी म्हणत होते, तेजस 2-3 महिन्याचं जे बाळ असतं ना त्याला भीम लावून दिलं की ते बघतं आणि तू अजून बघतोय. पण नाही, त्याची आवड बदललेली नाही तेजसची. आणि ना जन्मल्यापासनं तेजसची ती पोज आहे ताईनो. पहिल्यापासनं तो सोफा आमचा तिथंच आहे आणि TV आहे इथंच आहे. तर तेजस तो तिथंच बसतो आणि तिथूनच तो TV बघतो. तर त्याच आता त्याला मी चिडवत होते की भीम कोण बघतं का, पण तो बघतो, त्याला ते काय आवडतं मनापासून आवडतं. त्याच्यानंतर मी कपडे वगैरे बदलले म्हटलंच. आणि आता स्वतःला पण थोडाफार वेळ दिला पाहिजे. तर नाही म्हणलं तर ताईनो हे सगळं व्हायला 12:30चं टायमिंग झालेलं. आणि नाश्ता वगैरे मग मी ह्याच्यामध्ये ॲपल खाल्लेलं असतं. पाणी पित राहते जरा सारखी पाण्याची सवय लावलेली आहे. चहाची काही सुटे ना, पण पाणी प्यायचं वाढवलेलं आहे.
तर इकडे बघा स्वतःचं आवरलं आणि नवीन टॉप घातलेला म्हणून तेजस टीव्हीत पण लक्ष आहे आणि मला पण विचारतोय कुठं चालल्या मम्मी कुठं चालल्या. तर मी त्याला मुद्दाम म्हणत होते की चालले मी बाहेर, फसवत होते चालले मी बाहेर. तर मला पण हे असं तो मागून ओरडत होता. तर म्हटलं बाबा नाही कुठं चालली. त्याच हातासरशी बघा टीव्ही पुढं पसारा तो उचलायचाच राहिलेला, मग तो आता उचलला. आणि इथे बघा केस विंचरले, म्हणलं की भयानक माझे केस गळायला लागलेत. काय झाले माझ्या केसांना काहीच कळेना, पण केस गळतेत. मग आता फरशी वगैरे पुसलेली स्वच्छ, मग हातानंच केस वगैरे गोळा केले, फेकून दिले. आणि आता बघा त्यांनी मला सुई आणून दिलेली आणि अजून पण त्याला इथं चिडवायचंच चालले की काय काय काय. तर काम झालेलं, आता जरा बसले, पायाची चाकं ना थांबली म्हणलं तरी चालेल. आणि त्याच्या ब्लेझरला असं मग आता बटन लावलं आणि हे सकाळचं सगळं रुटीन माझं झालं.